पुढील प्रश्न पाहता शेजारील आकृतीचा छायांकित भाग पर्यायातून निवडा म्हणलेलं आहे. मग पहा विद्यार्थ्यांनो, या आकृतीचं तुम्हाला बारकाईने निरीक्षण करायचं आहे. तर इथे पहा मुख्य एकूण किती भाग आहेत? 4. मुख्य एकूण भाग इथे 4 आहेत. मग पहा एका जो काही पाव भाग आहे त्यामधील इथे अर्धा भाग इथे रंगवलेला आहे आणि इथे पुन्हा अर्ध्याचे असे 2 भाग करून इथे रंगवलेला आहे. म्हणजे एकूण किती भाग रंगवलेला आहे? खरं तर फक्त एकच भाग रंगवले, 4 पैकी एकच भाग इथे असणार आहे. म्हणजे पाव भाग इथे या आकृतीचा रंगवलेला आहे. मग आता पहा पाव पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे? 3/8 म्हणजे पाव असतं का? नाही. 4/16, 1/4, 2 व 3 बरोबर. 1/4 हे बरोबर आहे. 4/16 हे छोटं रूप पहा काय येतं? 1/4 सुद्धा 4 1 4 4 चौक 16 म्हणजे 2 आणि 3 नंबरचा पर्याय बरोबर. याला आपल्याला गोल करायचं आहे. 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे मुलांना. त्यानंतर पहा वेगळा पर्याय निवडा. पुन्हा इथे अपूर्णांक दिले. या अपूर्णांकाचं आपल्याला छोटं रूप करायचं आहे. मग इथे काय आहे? 15/20 आहे. मग पहा 5 त्रिक 15, 5 चौक 20, 3/4 आलं. 18 आणि 24 कोणाच्या पर्यायामध्ये? 3च्या आणि 6च्या. 6 त्रिक 18, 6 चौक 24 येणार आहे. त्यानंतर पहा 12/3 आहे. मग 3 चौक 12, 3 त्रिक 9 आणि 3/4. मग पहा गटात बसणारा पर्याय कोणता आहे? 3 नंबरचं. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. अशा प्रकारे अपूर्णांकाचं छोटं रूप करायचं आहे आपल्याला आणि आपलं पर्याय निवडायचं आहे. पुढले प्रश्न पहा. एका शाळेतील 6/9 मुले सहलीला गेली व सहलीला न गेलेल्या 24 मुलांना सुट्टी देण्यात आली तर त्या शाळेचा एकूण पट किती? मग पहा शाळेचा एकूण पट आपल्याला विचारले. मग पहा जो काही पट आहे त्याचे एकूण 9 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी 6 जे काही विद्यार्थी आहेत 6 भागातील विद्यार्थी सहलीला गेले. राहिले किती? 3 भागातील विद्यार्थी. 3 भाग म्हणजे 24 मुले आहेत असं म्हणलेलं आहे. म्हणजे पहा एका भागाची व्हॅल्यू काय असणार आहे? 3 1 3 24 येणार आहे. म्हणजे पहा एक भाग म्हणजेच किती विद्यार्थी? 8 विद्यार्थी. मग 9 भाग म्हणजे किती असणार आहेत? 9 72. म्हणजे शाळेचं एकूण पट किती आहे? 72. 1 नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. अपूर्णांकावर आधारित हे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. एकूण भाग 9 म्हणजे काय केलं असतं त्याचं? एकूण जे काही विद्यार्थी आहेत त्याचे 9 एकूण समान भाग केले असतात. मग यापैकी 6 मुले सहली गेली आणि न गेलेले म्हणजेच किती? 9तून 6 भाग गेले म्हणजे 3 भाग म्हणजे 24 मुले. असं जर आपण व्हॅल्यू ही काढली तर आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. त्यानंतर पहा खालीलपैकी अचूक पर्याय निवडा म्हणलेलं आहे. 3/11, 1/11 छेद सामान्य अंशामध्ये जो अंक लहान तो अपूर्णांक लहान असतो. मग पहा इथे चुकलेलं आहे. इथे अंश सारखा आहे म्हणजे छेदामध्ये जो लहान तो मोठा असतो हे चुकलेलं आहे. इथे देखील अंश समान आहे. छेदामध्ये जो लहान तो मोठा असायला हवा. पहा इथे देखील चुकीची मांडणी केली. 1/1 बरोबर 5/5 म्हणजे हे दोन्हीही बरोबर आहेत.